क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. अटक वॉरंट जारी होताच कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये. अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी. कोकाटेंविरोधातील अटक वॉरंटमुळे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुनरागमनाची शक्यता बळावली. दिल्लीमध्ये घेतली अमित शहांची भेट, तर मतदारसंघातल्या कामांसंदर्भात भेट घेतल्याचा मुंडेंचा दावा. काँग्रेससोबतची चर्चा थांबली. संजय राऊतांनी दिली माहिती. मवियात तुटल्यात जमात. ठाकरे बंधू सोमवारच्या आत शक्ती प्रदर्शनात करणार युतीची घोषणा. फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीत नवाब मलिकांबाबत चर्चा. मुख्यमंत्र्यांचा मलिकांना तीव्र विरोध, तर अजित पवार आग्रही. सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, दादांचं सूतोवाच. ड्रग्ज तस्करीमध्ये एकनाथ शिंदेंच्या भावाचा हात. सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप. तर अंधारेंनी आरोप केलेल्या जागेवर रिसॉर्टच नाही, प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले. भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का. दिवंगत कट्टर काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची सूत्रांची माहिती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मुंबईत काँग्रेसच्या ईडी कार्यालयासमोर आंदोलन. खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर अज्ञाताकडनं गोळीबार. आरोपीचं नाव सांगूनही गुन्हा दाखल होत नसल्याचा माजी आमदार नरेंद्र पवारांचा आरोप. पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. संभाजीनगरात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर उधळल्या 500 आणि 100च्या नोटा. बिहार निवडणुकीतल्या कामगिरीनंतर कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन. नोटा उधळल्यानं चौफेर टीकेची झोड.